स्मार्ट अहमदनगर न्यूज। मल्हारदादा पाटील यांच्या हस्ते इटकूर शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। दिनांक 23 जुलै रोजी जिल्हा परिषद प्रशाला इटकूर येथे मल्हारदादा पाटील भाजपा युवा जिल्हा युवा नेते लोकसभा उमेदवार यांनी इटकूर शाळेला भेट दिली असता त्यांनी 1ली ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद प्रशाला शाळेची दुरवस्था पाहता शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले। शाळेच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास दादा पावले, उपाध्यक्ष भीषण देसाई तसेच भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव अप्पा पावले यांनी जिल्हा युवा नेते लोकसभा उमेदवार मल्हारदादा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। अनंत बाबा लंगडे, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सांगळे, पंचायत समिती सदस्य अरुण काका चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष अजितदादा पिंगळे, शिवसेना नेते राजेश्री वर्मे मॅडम, पंचायत समिती सभापती विश्वास कोकडे साहेब, समाज कल्याण सभापती धाराशिव यांचा इटकूर ग्रामपंचायत समिती सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। इटकूर ग्रामपंचायत उपसरपंच विलासप्पा गाडे, सदस्य शिवाजी तात्या अडसोड, सत्यदेव जगताप तसेच विनोददादा चव्हाण, तुकाराम शिंदे सर, सामाजिक कार्यकर्ते विभीषण कुंभार, प्रतीक अडसोड, निखिल गंभीरे, सौरभ अडसोड, नरेश अडसोड यावेळी उपस्थित होते। स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था इटकूर श्री विठ्ठल माने सर चेअरमॅन यांचा सत्कार जिल्हा युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बालाजी बाप्पा अडसोड, आबासाहेब अडसोड व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। धाराशिव प्रतिनिधी संतोष गिरे, महाराष्ट्र वन न्यूज लाईव्ह। बाकीच्या वर्गामध्ये वाटप करत फक्त एक मोठ्या समोर दाखवा। हो, राहिलेलं सर्व साहित्य सर्व मुलांना वर्गामध्ये वाटप होईल। एकही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। मनपूर्वक धन्यवाद। 670 खोल्या आहेत पण सर्व कळतात, पण चांगल्या खोल्या 3च आहेत। आणि 9वी 10वीला फक्त दादा एकच गुरुजी आमच्याकडे, 150 पट आहे आणि फक्त एकच शिक्षक आहे।